नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। एक महत्त्वाची अपडेट येते आहे। केरळने आपले रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत। अगोदर विद्यार्थ्यांनी जशा प्रकारे कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन केलेले होते अगदी त्याच धर्तीवर केरळने सुद्धा आपले रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत। केरळ हे एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे। बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी जवळपास 15% सीट त्यांच्या राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिझर्व केलेले असतात आणि केरळचं वैशिष्ट्य म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये केरळाची जी काही MBBSची फीस आहे ती कमी आहे। तर फी स्ट्रक्चर विषयी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन घेणार आहोत। त्याचबरोबर रजिस्ट्रेशन प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, विद्यार्थ्यांनी केरळाचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना केरळाचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूयात। केरळा नीट UG ॲडमिशन रजिस्ट्रेशन स्टार्ट्स। कर्नाटकाने जसं अगोदरच रजिस्ट्रेशन करून घेतलेले होते त्याच धर्तीवर केरळाने सुद्धा आपले रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत। रजिस्ट्रेशनच्या डेडलाईन काय आहे ते सुद्धा आपण विस्तृत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कर्नाटकाचे अगोदर रजिस्ट्रेशन जशा प्रकारे झालेले होते, कर्नाटकसुद्धा एक ओपन स्टेट कोटा राज्य होतं, त्याच धर्तीवर केरळसुद्धा एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे। केरळमध्ये जवळपास 19 MBBS प्रायव्हेट कॉलेजेस आहेत केरळ राज्यामध्ये। तर त्या 19 MBBS प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जवळपास 15% सीट या बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात। त्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी केरळाने आपले फॉर्म नीट एक्झामच्या अगोदरपासूनच आता सुरुवात केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ते एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे। त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी जर फॉर्म भरू इच्छित असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत। त्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचा जो काही क्रायटेरिया आहे, मग तो नीट क्वालिफाईंग मार्क्सचा असेल किंवा 12चा जो काही क्रायटेरिया आहे PCBचा, तो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागत असतो। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत, कारण हे केरळ राज्यातील जे काही 19 प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ॲडमिशन प्रक्रिया आहेत। केरळ राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसचे ॲडमिशन प्रक्रिया ह्या MCCच्या वेबसाईटवरून 15%तून होत असतात। त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्याचेही जे काही ॲडमिशन प्रक्रिया आहे त्या MCCच्या वेबसाईटवरून होत असतात। परंतु केरळ राज्याचे जे काही प्रायव्हेट MBBS कॉलेज आहेत केरळ राज्यातील, मग ते MBBS असो, BAMS असो, BHMS असो, BUMS असो, विशेषतः केरळ राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी MBBSला जास्त प्रेफर करत असतात आणि BAMSसाठी जे विद्यार्थी बाहेरील राज्याचा विचार करतात ते विद्यार्थी कर्नाटकाला प्रेफर करत असतात। केरळला MBBS प्रेफर करण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की केरळमध्ये MBBSची जी काही वार्षिक फीस आहे ती इतर राज्याच्या तुलनेमध्ये कमी आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये केरळ राज्यातील जे काही फी स्ट्रक्चर आहे कॉलेजेस वाईज ते मी तुम्हाला देणार आहे। तर केरळने रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे। ज्या विद्यार्थ्याचा बॅकअप प्लॅन महाराष्ट्राबरोबरच अदर स्टेटमध्ये सुद्धा जाण्याची विद्यार्थ्याची तयारी आहे, त्या ठिकाणी जाऊन MBBS कंप्लीट करण्याची विद्यार्थ्याची तयारी असेल आणि बजेट थोडंसं लो असेल आणि मार्क्स थोडेसे चांगले विद्यार्थ्यांना मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये नंबर नाही लागला तर विद्यार्थ्यांनी, बजेट लो असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केरळाकडे पॉझिटिव्हली पाहण्यास काही हरकत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, केरळाच्या ज्या काही ॲडमिशन प्रक्रिया आहेत, विशेषतः आपण केरळ राज्यातील सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस MBBS कॉलेजचा जेव्हा विचार करतो त्या ॲडमिशन प्रक्रिया ह्या 3 स्टेपमध्ये पूर्ण केलेल्या असतात किंवा होतात। पहिला आहे केरळमध्ये रजिस्ट्रेशन, दुसरा आहे नीट रिझल्ट लागल्यानंतर त्या फॉर्ममध्ये नीट मार्क्सची एंट्री आपल्याला त्या ठिकाणी करावी लागते आणि तिसरा आहे चॉईस फिलिंग आणि ॲडमिशन। तर पहिला टप्पा केरळने आत्ता सुरू केलेला आहे। फक्त विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून ठेवायचं आहे। जे विद्यार्थी बाहेरील राज्यामध्ये MBBS करण्यासाठी इंटरेस्टेड असतील किंवा तुम्हाला केरळमध्ये BAMSसाठी सुद्धा जाण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी केरळाचं रजिस्ट्रेशन करून ठेवायला काही हरकत नाही। पहिला टप्पा केरळने आत्ता सुरू केलेला आहे। रजिस्ट्रेशनची जी काही डेट आहे ती 27 मार्च 2024 ते 17 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये केरळाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर हे फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे। महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थी केरळमध्ये इंटरेस्टेड आहेत ॲडमिशनसाठी त्यांनी आत्ता फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला नीट एक्झाम दिल्यानंतर नीटचा जेव्हा रिझल्ट येईल त्यानंतर केरळ ही पुन्हा एकदा आपली वेबसाईट ओपन केली जाते केरळमार्फत आणि त्या ठिकाणी तुमचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्मचा ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला नंतर फक्त एक स्टेप कंप्लीट करायचं असतं। नीटचा रिझल्ट आल्यानंतर तुमचे नीटचे मार्क्स आणि नीटचं मार्कशीट त्या फॉर्ममध्ये सबमिट करायचं असतं। ही केरळामधली दुसरी स्टेप आहे।
त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती ॲडमिशन प्रक्रियेची मेन प्रोसेस आहे, चॉईस फिलिंग आणि ॲडमिशन, म्हणजे कॉलेजेसची नावं भरणे आणि ॲडमिशन जर एखादं कॉलेज मिळालं तर त्या ठिकाणी ॲडमिशन घेणे, अशा 3 स्टेपमध्ये केरळाच्या ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडत असतात. पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन, जी आत्ता केरळने सुरुवात केलेली आहे. त्याची ऑफिशियल वेबसाईट, केरळाच्या वेबसाईट ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे ते केरळाच्या वेबसाईटवर आलेलं आहे. दुसरी स्टेप, विद्यार्थ्यांना नीट रिझल्ट लागल्यानंतर, विद्यार्थ्यांचं नीटचं स्कोअर कार्ड आल्यानंतर त्या ठिकाणी चालू होते. तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जो काही ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुम्ही ठेवाल तो लॉग इन करून तुम्हाला तुमचे नीटचे मार्क्स आणि नीटचं मार्कशीट त्या ठिकाणी नंतर अपलोड करावं लागतं. सध्या तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घेण्याची गरज आहे. जे विद्यार्थी, महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी बाहेरील राज्याचा सुद्धा ऑप्शन ठेवून चालत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आहे. कर्नाटकाच्या तुलनेमध्ये केरळ राज्यातील MBBS कॉलेजेसच्या ज्या काही फीस आहेत त्या थोड्याशा कमी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि फीस कमी असल्या कारणाने संपूर्ण देशभरातील ओपन स्टेट कोट्याचा जर आपण विचार केला तर संपूर्ण देशभरामध्ये सगळ्यात कमी फीस असणारे MBBS कॉलेज कुठे असतील तुलनेने तर केरळ राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि फीस कमी असल्यामुळे या ठिकाणी कट ऑफसुद्धा तशाच प्रकारचा असतो, मार्क्ससुद्धा तशाच प्रकारचे असतात. जवळपास 520 अबो या ठिकाणचा कट ऑफ त्या ठिकाणी चालत असतो. महाराष्ट्रामध्ये थोडक्यात तुमचा नंबर लागायचा राहून गेला आहे आणि महाराष्ट्र राज्यातील एखाद्या प्रायव्हेट कॉलेजेसची फीस तुम्हाला परवडत नसेल, विशेषतः ओपन कॅटेगरी आणि OBC EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, तर तुम्ही केरळचा ऑप्शन त्या ठिकाणी ठेवून चालू शकता. केरळाचे जे काही कट ऑफ असतील, कॉलेज वाईज फी स्ट्रक्चर असतील ते येणाऱ्या काळामध्ये आपण दुसरा व्हिडिओ सेपरेट बनवणार आहोत. रजिस्ट्रेशन प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे चालणार आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी किती मार्क्स लागतील, 2023चा प्रत्येक कॉलेज वाईज कट ऑफ काय होता, फी स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहेत, याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपण येणाऱ्या काळामध्ये याच यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या केरळचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झालेली आहे. ही महत्त्वाची अपडेट आहे नीट UG 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटका ऑप्शन ठेवून कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी केरळचं सुद्धा रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही, कारण कर्नाटकाच्या तुलनेमध्ये केरळमधले जे काही वार्षिक फीस आहेत त्या कमी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि कॉलेजेसचं जी काही क्वालिटी आहे केरळमध्ये ती सुद्धा चांगल्या प्रकारची आहे. केरळचे रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा रिपीट करतो, केरळच्या ॲडमिशन प्रक्रिया या 3 टप्प्यामध्ये पूर्ण होत असतात. पहिला आहे विद्यार्थ्यांना अगोदर रजिस्ट्रेशन करून ठेवायचं असतं. रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झालेली आहे, त्याची ऑफिशियल नोटीससुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. 27 मार्च 2024 ते 17 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन केल्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायची आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही नीट एक्झाम द्याल, नीटचा रिझल्ट ज्या वेळेस येईल, ज्यावेळेस तुमच्याकडे स्कोअर कार्ड येईल, त्यावेळेस तुमचा पुन्हा लॉग इन ID पासवर्ड टाकून केरळच्या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढचं काम आहे तुमचे नीटचे मार्क्स त्या ठिकाणी भरणे आणि नीटचं स्कोअर कार्ड त्या ठिकाणी अपलोड करणे आणि या मार्क्सच्या बेसिसवर त्या ठिकाणी मेरिट लिस्ट लागते आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती चॉईस फिलिंग आणि ॲडमिशनची आहे. सध्या पहिली स्टेप केरळने चालू केलेली आहे. ही महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आलेलो होतो. ज्या विद्यार्थ्यांनी पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये भाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी पालकांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मोबाईल नंबर त्याचबरोबर ॲड्रेस दिला गेलेला आहे. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना केरळसाठीचं विशेष केरळच्या रजिस्ट्रेशनसाठी मदत हवी असेल तर केरळसाठी एक सेपरेट व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आम्ही तयार करत आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये केरळा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला दिली जाईल. त्या लिंकवर क्लिक करून केरळाचे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.